शारीरिक संबंध असल्याचा संशय, बायकोच्या गुप्तांगाला नवऱ्याने लावले कुलूप। महाराष्ट्रातील पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये नवरा बायकोच्या पवित्र नात्याला लाजवणारी ही बातमी आहे। शहरामध्ये ज्या कोणालाही ही बातमी समजली त्या व्यक्तीला हे ऐकून धक्काच बसला। वाकड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या 30 वर्षीय नवऱ्याचे नाव उपेंद्र बलबहादूर होडके असे असून तो मूळचा नेपाळ येथील रहिवासी असून सध्या तो वाकड परिसरातील एका आलिशान सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करत होता। तर त्याची 28 वर्ष वयाची बायको देखील त्याच्यासोबत याच ठिकाणी राहत होती। आपल्या गैरहजेरीत बायको कोणाशी तरी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा संशय उपेंद्र याच्या मनात होता। त्यामुळे त्याने आपल्या बायकोच्या गुप्तांगाला कुलूप लावून बंद केले। नवऱ्याच्या या राक्षसी कृत्यादरम्यान पीडित बायको ही तळमळ करत आरडाओरड करून रडत होती, पण तिचा क्रूर पती उपेंद्र याला तिची थोडीशी देखील दया तिच्यावर आली नाही। गुप्तांगाला कुलूप लावल्यानंतरही बायकोने नवऱ्याचे हे असे वागणे 3 दिवस सहन केले। त्यानंतर तिने ही माहिती आपल्या नातेवाईकांना सांगितली। तेव्हाच नातेवाईकांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। तेव्हा पीडितेची ही अशी परिस्थिती पाहून उपचार करणाऱ्या डॉक्टरचेही हृदय हादरले। तर शस्त्रक्रियेदरम्यान पीडितेला बेशुद्ध करण्यात आले। त्यानंतर डॉक्टरांनी हे कुलूप काढले। त्यानंतर नवऱ्याने केलेल्या या घृणास्पद कृत्याबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी नवऱ्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानंतर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत या राक्षसी प्रवृत्तीच्या पतीला अटक केली असून वाकड पोलीस पुढे तपास करत आहेत। दिनांक 11/5/2024 रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक कुटुंब राहतं। त्या कुटुंबामध्ये पती पत्नी आहेत। पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय करून तिच्या प्रायव्हेट पार्टवर इजा करून तिला जखमी केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने वाकड पोलीस ठाण्यामध्ये 326, 323 आणि 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये तो पती आहे तिचा, त्याला अटक करण्यात आलेली आहे।